गोडेकर साहेब, काय समस्या आहे? रस्त्याच्या कामाला हे नाही बोलता, क्वालिटी नाही. हे बघा, आता तुम्ही पाहू शकता मिरचीची मागं पण या बघा हे काम डोळ्या काय समस्या आहे अजून? आम्हाला हे बघा बिझनेस नाही, एकही सरकारी अधिकारी इथं उपस्थित नाही. अभियंता कुंभार साहेब यांच्याशी संपर्क केला होता, त्यांनी फोन उचलला नाही. संबंधित कोणीतरी सरकारी अधिकारी इथं असणं आवश्यक आहे. पण तसं काही झालेलं दिसत नाही. 35 लाख रुपये ह्या रोडला आमदार साहेबांनी दिले, पण ते असेच व्हायला जातात त्या काही. हे बघा, हे बघा वरती दगड आला. अशी आमची तक्रार आहे, त्याचं निरसन लवकर व्हावं. काय अजून काय समस्या आहे? समस्या तशी भरपूर आहे. इथं याला इस्टिमेटला गटर पकडलं होतं. संबंधित ठेकेदारांनी काय शेजारच्या लोकांना बोलून किंबहुना ग्रामपंचायतीला सांगून आम्ही एक मिटिंग लावली असती. पैसे सारखे फंड एकदा काम झालं पडत नाही. 10-20 वर्ष परिणाम रोड खराब होऊन जाणार पावसाळ्यामध्ये. याला जबाबदार कोण, अधिकारी की ठेकेदार? ठेकेदार कोण आहे माहिती आहे तुम्हाला? योगेश वाडगे म्हणून त्यांचं नाव ज्यांचं आहे ते माहिती आहे. त्यांच्याशी चर्चा केली का यावत आपण? त्यांच्याशी चर्चा केली तर ते उडवीची उत्तरं देतात. काय बोलले तुम्हाला? ते काय आम्ही 2% द्यायचे ते 4% देऊ अधिकाऱ्यांना, असं बोलले? हो. आम्ही आमची बिलं काढून घेऊ. आता न्याय खऱ्या अर्थानं सर्वसामान्य नागरिकांना तुमच्या मार्फत मिळाला तर मिळेल. गोडेकर साहेब, ग्रामस्थ म्हणून आपलं काय मत आहे कशाबद्दल? या रस्त्याबाबत? काय नाही, एकदम उत्कृष्ट असं रस्त्याचं काम चालू आहे. उत्कृष्ट. पण प्रदीप गोडेकर यांच्याकडून आरोप होत आहेत. कोण प्रदीप गोडे? प्रदीप गोडेकर ग्रामपंचायत सदस्य. नाही, मी तर काय ओळखत नाही त्यांना. ते म्हणजे आज आले असतील साईटवरती, इतके दिवस पुढं. आपण त्यांनी आरोप केलेत बरेच की रस्ता व्यवस्थित काय चाललेला नाही. व्यवस्थित म्हणजे काय ते त्यांनी थिकनेस नाही बरोबर. थिकनेस तर आहे. गटर पकडलेलं होतं, गटर पण नाही म्हणले. गटर ही पूर्णपणे ग्रामपंचायत जबाबदारी आहे. आपण जिथं शूटिंग करत आहात तो रस्ता ऑलरेडी आधी झालेला आहे. खराब पीस झाला म्हणून अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून आपण तो पीस केलेला आहे. आणि इथं ऑलरेडी गटर नाही आहे. आणि हा रस्ता होऊन साधारण 4 वर्ष झाले. ते ही ग्रामपंचायतीची जबाबदारी होती. रस्त्याच्या आधी ज्यावेळेस जिल्हा परिषद मार्फत रस्ता झालेला आहे त्यावेळेस ग्रामपंचायतीची जबाबदारी होती. 4 वर्ष ग्रामपंचायत. आपण ठेकेदार आहेत का? नाही, ठेकेदार नाही आहे, ग्रामस्थचे असं बऱ्याचशा जणांचं म्हणणं आहे. नाही, ही चर्चा आहे गोडेगावात की आपण बी ठेकेदार आहेत. नाही असेल तर काय हरकत नाही ना. आता काहीतरी पोट पाण्यासाठी करायला लागतं, चोरून लपून करण्यात काय मजा आहे? आपण ग्रामस्थ म्हणून बोलताय का ठेकेदार म्हणून बोलताय? आपण मला प्रश्न ज्या पद्धतीने विचार त्या पद्धती. ठेकेदार म्हणून विचारत असेल तर ठेकेदार म्हणून बोलतो, ग्रामस्थ म्हणून विचारत असेल तर ग्रामस्थ म्हणून बोलतो. ग्रामस्थ म्हणून आता तुम्ही उत्तर दिलं ते ठेकेदाराच्या बाजूने होतं की ग्रामस्थांच्या बाजूने होतं? नाही, माझ्या गावच्या बाजूने होतं. गावच्या बाजूने होतं. मी गोडेगावचा आहे बरं का. गोडेगाव. आणि मग काय सांगाल? प्रदीप गोडेकरांकडून आरोप होत आहेत या रस्त्याबाबत, आपण काय सांगाल? आरोप होतात म्हणजे असं काही आहे, काही लय मोठा विषय नाही आहे. हां. तुम्हाला माहिती आहे का 39 अब्ज कोटी रुपये कर्ज आहे. 39 अब्ज डॉलर्स कर्ज आहे भारतावर. हां. हे काही असा लय मोठा विषय नाही आहे आरोप करण्यासाठी. आता कदाचित माहीत नसेल जे कोण तुमच्याशी चर्चा करीत होते, सदस्य असतील कोण असतील, त्यांना माहिती आहे का नाही माहीत नाही. ह्या अशा वागण्यामुळं सर्वांच्या अधिकारी असतील, सदस्य असतील,
सर्वांच्या म्हणजे पदाधिकारी कोणाच्या? असतील, सर्वांच्या म्हणजे कोणाच्या? ग्रामपंचायतच्या सर्व अधिकारी पदाधिकारी सर्वांच्या वागण्यामुळे आपल्या घोडेगाव ग्रामपंचायतचे 8 कामं लॅब झालेली आहेत आणि ती कामं पुन्हा होणार नाही. तो जो फंड परत गेलेला आहे त्याला जबाबदार कोण आहे? आता हे काम कसं झालं हे विचारण्यापेक्षा आहे ना, याच्या आधी पहिलं ते फंड लॅब झाले त्याचे उत्तरं द्यावं त्यांनी. नाही, तो आपण या विषय अशा तो- तक्रारी, अशा किरकोळ कारकोळ तक्रारी जर करून तुम्ही कामं थांबवणार असाल तर ठेकेदार तुमच्याकडे कामच करणार नाही. प्रदीप घोडेकर साहेब, तुम्ही अशा छोट्या मोठ्या तक्रारी करून कामं थांबवणार असेल तर अशी कामच होणार नाही असं तुमच्याबद्दल बोललं आम्ही जातं. ठेकेदाराला आता नारळ घेऊन नाही ना गेलो बाबा तू कर. त्यांनी आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं, त्यांनी इस्टिमेट बनवलं. हां इस्टिमेट नुसार रक्कम ठरवली गेली. त्यांनी ऑनलाईन बिलो घेतले काम. हां. जो कोण ठेकेदार असेल हां त्यांनी हां. त्याला असं ग्रामपंचायत किंवा कोण PWDचे अधिकारी असे पत्र घेऊन नाही ना गेले बाबा, शाल श्रीफळ घेऊन हां. बाबा तू काही कर हे काम करच, तुझ्याशिवाय होणारच नाही, हां. असं नाही ना. जे पैसे घेतात हे सर्वसामान्यांच्या करामधून पैसे येतात. हम्म. हे काही त्यांच्या घरातनं ते काही कर्ज काढून नाही फुकटमध्ये करत. हे तर बरोबर आहे ना. हम्म. त्यांनी बाबा सर्वसामान्यांच्या करातून आलेल्या पैशाचा चांगला वापर व्हावा, दर्जेदार रस्ते करावे, हीच आमची अपेक्षा. त्यांच्याकडून बोललो आता की ग्रामपंचायतकडून 8 कामं लॅब झालीत म्हणजे ती परत गेलेली आहेत, ती आता परत होणार नाही. नाही ती त्यांनाच आता- माहिती, विचारा ना. मला काय त्याबद्दल बोलणं असं अपेक्षित माझ्याकडे बरं, रस्त्याबाबत ते म्हणतात चांगला रस्ता झालाय म्हणून. नाही. असं कसं कोणी प्रत्येकजण मत मांडतो. आता तुम्हाला मी दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही दीपक पाहिलं. घोडेकरांना ओळखता का तुम्ही? नाही, ओळखत नाही. नाही ओळखत. मग आता ते त्यांनी सांगितलंय, चांगलं सांगितलंय का बाबा हे काम चांगलं झालंय म्हणजे? अहो, प्रत्येकाचं मत आहे साहेब. मी माझं मत मांडलं, बरोबर ना. हो. मग आता आपल्याला त्यातलं काही फारसं कळत नाही बुवा, संबंधितांना जास्त कळत असेल, ठीक आहे ना. पण असं हाताने रोड डांबर निघणं हे बरोबर आहे का पत्रकार साहेब? ज्या ठेकेदारांनी कोणी काम केले बरोबर करू द्या ना, काम चांगलं व्हावं हीच आमच्या त्याच्या मागची भूमिका ना. तुम्ही काम बंद पाडताय असं बोललं जाते. आता काम संपलंय आणि बंद कसं काय पाडलं साहेब सांगा तुम्ही? मी कोणत्या याच एका माणसाला म्हटलं का बाबा काम थांबव? मला काय समोर अधिकारी समोरून आरोप होतोय की तुम्ही काम बंद पाडताय म्हणून. आता तुम्ही समोरासमोर आहे पत्रकार साहेब. मी कोणत्या कर्मचारी बाबा तुला म्हणलं का काम करू नको? नाही, बघा समोरासमोर विचारलं. तुमचं चालतंय का चुकतंय पत्रकार साहेब? काही अजून काय आपल्या अजून काय समस्या आहे? रोडचं व्यवस्थापन म्हणजे त्याची दर्जा चांगली असावा. आता हे दर्जाहीन काम झालं आहे. हां. संबंधित जर ठेकेदारांनी काम व्यवस्थित नाही केलं तर ह्याच्या तक्रारी वरपर्यंत पोहोचण्याची आम्ही व्यवस्था करू. म्हणजे काम थांबवलेलं नाही तुम्ही? काम चालू आम्ही आहे. थांबवलं नाही. हां. काम चालूच आहे. काम त्यांचं संपूर्ण झालेलं आहे. हां. त्यानंतर तुम्ही आलेत. त्यानंतर आम्ही आलो. मग काम चालू व्हायच्या अगोदर त्यांच्याशी काय नाही बोलले की बाबा काम? जे ठेकेदार आहे योगेश वाडगे हां. त्यांच्याशी मी फोनवर बोललो. हां. त्यांना सूचना पण केल्या हां. कामाची दर्जा हां. ही चांगली ठेवा जेणेकरून जास्त वर्ष काम टिकेल. त्यांनी ती उत्तर व्यवस्थित नाही दिली. असं काय नाही का ते एकाच ठेकेदारावर सगळं डिपेंड राहतं, अवलंबून नाही ना राहत. ज्याला परवडत नाही त्यांनी घ्यावं नाही ना काम. असं बरोबर का चुकलं सर? घोडेकर साहेब काय बोलायचं तुम्हाला अजून? कशाबद्दल? त्यांनी सांगितलं बा रस्ता दर्जा येते म्हणून. अजून कुणी? प्रदीप घोडेकर. आता त्यांचं काम असेल ते म्हणजे रस्ता दर्जाही नाही बघ ना. त्यांनी ग्रामस्थ म्हणून आरोप केलाय, ग्रामपंचायत सदस्य म्हणून आहेत ते. हां, ग्रामपंचायत सदस्य पण आहेत, त्यांनी ग्रामस्थ म्हणून आरोप केलाय. नाही मी तर रस्ता एकदम बरोबर आता मी झालेला. ठेकेदार म्हणून बोलतो. मी एकदम उत्कृष्ट असं काम केलेलं आहे. व्हायब्रेटर रोलर लावून अंदाजे व्हायब्रेटर रोलरचं वजन असतं 8 टन आणि व्हायब्रेट चालू केल्यानंतर त्याचं वजन होतं 36 टन. 36 टन लोड देऊन त्याचे हे केलेलं आहे, रोलिंग केलेलं आहे. तरी तुम्हाला असं इथं पुढं दिसतंय का रस्ता हल्लेला आहे किंवा काय? आता ते ताजं काम आहे, तुम्ही पायाने उद्गाळलं हे झालं तर ते उद्गाळणारच. आणि विनाकारण अशा नको त्या तक्रारी ह्याबाबत तुम्ही चर्चा करताना उद्या आले पाहिजे होते किंवा तुमच्या काही समस्या होत्या तर तुम्ही कालच सांगायला पाहिजे होतं.
माझं काम चालू होऊन आज जवळजवळ डांबराचं काम चालू होऊन 3रा दिवस आहे. आणि त्यानंतर जे आधीचं काम खडीकरण असं आणि असं गेली 1 वर्ष झाले काम चालू आहे. तुमच्या काही समस्या असतील संबंधित अधिकाऱ्याला सांगितल्या पाहिजे होत्या. तुम्ही आता काम झाल्यावर जर येत असन इथं तक्रारी करायला, नाही, या अगोदर त्यांनी सदस्य काहीतरी म्हणून. चर्चा झाली होती त्याबाबत चर्चा अधिकाऱ्यांची. करणे आणि तक्रार करणे. तुम्ही आता माझ्यासमोर कॅमेरा घेऊन आले, हम्म. तुम्ही कॅमेरा बाजूला ठेवून चर्चा केली तर त्याला काय अर्थ आहे का? नाही. मग त्यांनी ती तक्रार करायची होती ना, लेखी जे काय करायची ती. झाल्यानंतर तक्रार करणं हे तुम्हाला योग्य वाटतं का पत्रकार म्हणून? कुठलंही काम किंवा कुठलंही विकास काम झाल्यानंतर तक्रार करणं हे तुम्हाला योग्य वाटतं का? नमस्कार. तुम्ही तक्रार या अगोदर करायला पाहिजे होती, आता काम झाल्यावर तक्रार करणं योग्य आहे का असं त्यांच्याकडून बोललं जातं. तक्रार त्यांना आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करणार आहे. ह्यांच्याकडे ह्यांचा संबंधच नाही ना काही. हे ठेकेदार नाही, ठेकेदाराला आपण तक्रार केली, त्यांना सूचना केल्या, काम व्यवस्थित करा, साफसफाई असेल तुमचं, हे बाकीच्या गोष्टी. पण ते बोलतायत मी पण ठेकेदार आहे इथं, ग्रामस्थ म्हणून पण बोलतो, ठेकेदार म्हणून पण बोलतो. आता काय त्यांचे आता या ग्रामस्थांना विचारा त्यांचं काम कसं काय झालंय. हो गोडेकर, इकडे या. आपण ज्याच्या नावाने आपल्याकडे वर्क ऑर्डर आहे, आपण त्याला ग्रामस्थ म्हणून तुमचं काय म्हणणं आहे, रस्त्याचं काम कसं काय झालेलं आहे? नाही, काम एकदम 1 नंबर झालं. तुम्ही रोज ये जा का? तुम्ही राहता कुठं? आम्ही इथे जातो, शेव घेतो, रस्त्यावर राहतो. पत्रकार साहेब विचारा तुमच्या काही शंका असेल तर. काम चांगलं झालंय का? हां, काम चांगलं झालं. एस्टिमेट पाहिले आपण? नाही ते नाही पाहिलं, पण काम एस्टिमेट मध्ये काय आहे? ते नाही बघितलं काय आहे. मग कसं काय चांगलं झालं? मध्ये हाताने खडे काढायचे दिले आहे ना. ते आपल्याला माहिती आहे, आम्ही रोड बघतोय, चांगलं झालं. चांगलं झालंय ना. रोड नाही टिकल्यावर काय करायचं? आणि गटर होती, गटरात गटर कुठे आता कुठून काढायची गटर? रोड नाही टिकल्यावर काय करायचं? आता पुढलं आता आपण ठिकाण काय बघा. अजून काय बोलायचं तुम्हाला? कशाबद्दल बोलायचं? मग कामाबद्दल मी पूर्णपणे शाश्वत आहे, खात्री आहे मला काम चांगलं झालं. पायाने प्रेस केलं, हे बघा, हे निघेल, हे बघा. ही अशी क्वालिटी, हे बघा, ही क्वालिटी कामाची. या. हे बघा, ही अशी क्वालिटी. बस कळली का क्वालिटी? ही क्वालिटी कामाची. एवढी क्वालिटी बाद काम झाले. बरं त्याला टेम्परेचर असतं, हातात घ्या तुम्ही बघा बरं, त्याला आहे का काही टेम्परेचर आहे का? ही अशी क्वालिटी कामाची ठेकेदाराची. ह्या ठेकेदारावर हे PWDने म्हणजे ते काय ते असते का कारवाई, योग्य ती कारवाई करण्यात यावी. झाली तुमची सेटिंग. आता आपण कोणाची सेटिंग आहे? असे किती आले भंगारांच्या नादी लागत तुम्ही काय? आता पत्रकार साहेब, ब्लॅकलिस्टला टाकण्यात यावं PWDने ह्या ठेकेदाराला, हीच मागणी करणार मी. दुसरं काय? तर तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहिले कामाची क्वालिटी ही अशी. चला येऊ का? धन्यवाद दिलेलं सहकार्याबद्दल. काय बोलायचे का? कशाबद्दल? हेच रस्त्याबाबत. आता रस्त्यावर मी प्रदीप उघडे शाश्वत आहे, रस्ता एकदम छान झालेला आहे. छान झालेलं आहे. हो, मग क्वालिटी आता दाखवली त्यांनी. क्वालिटी नाही, ते एक साईडला पांगलीला माल येतो, मालाची रस्त्याची थिकनेस इथून आहे, इथून माल काढून दाखवा तुम्ही मला. इथून किती जरी प्रयत्न केला तरी माल निघणार नाहीये. रोलिंगमुळे तो माल पांगलेला आहे आणि तो साईडच्या खडीवरती गेलेला आहे, त्याच्यामुळे तो हे होतोय. ठीक आहे, झालं. झालं.